सुनीता विल्यम्स जिद्द, धैर्य आणि अंतराळाकडे झेप. सुनीता विल्यम्स हे नाव धैर्य, कष्ट आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय वंशाच्या या अमेरिकन अंतराळवीराने जगाला सिद्ध करून दाखवले की संकट कितीही मोठी असली तरी जिद्द आणि प्रयत्नांनी आपण कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो. अवघड परिस्थितीतही संयम. सन 2006 मध्ये सुनीता विल्यम्स आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या. त्यांनी तब्बल 195 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घालवले, जे त्या काळात एका महिलेचा विक्रम होता. पण अंतराळ प्रवास हा सहज सोपा नसतो. शून्य गुरुत्वाकर्षण, मर्यादित संसाधने आणि पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर असणे, हे सर्वच आव्हानात्मक होते. त्यानंतर 2024 मध्ये बोईंग स्टारलाइनर यानाच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या अंतराळ प्रवासात विलंब झाला. पण सुनीता विल्यम्स घाबरल्या नाहीत. त्यांनी परिस्थितीला सामोरे जात शांतपणे योग्य संधीची वाट पाहिली. न हारता पुढे जाणे हेच खरे यश. सुनीता विल्यम्स यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की कठीण परिस्थितीमध्येही शांत राहणे आणि जिद्द न सोडणे हेच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते. संकटे आली तरी त्यांना संधीमध्ये बदलण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. प्रत्येक स्वप्न शक्य आहे. सुनीता विल्यम्स यांनी एकदा सांगितले होते, जर तुम्हाला अंतराळवीर बनायचं असेल, पायलट व्हायचं असेल किंवा कोणतेही मोठे ध्येय गाठायचे असेल, तर त्यासाठी मेहनत करावी लागेल. संकटे येतील, अपयश मिळेल, पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहिलात, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मग, संकटे आली तरी हार मानू नका. तुमची जिद्द, मेहनत आणि धैर्यच तुम्हाला यशस्वी करेल. आविष्कार विज्ञानाचा विजय, संयम आणि शौर्याचा. स्वप्नांना मर्यादा नसतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी. 9 महिन्यांचा अंतराळातील थरारक प्रवास पूर्ण करत त्या 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परतल्या. तांत्रिक अडचणींना न जुमानता, संयम आणि संशोधनाच्या जोरावर त्यांनी अंतराळात 900 तासांहून अधिक वेळ घालवला आणि जगासाठी एक नवा इतिहास रचला. त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास व संयम नेहमीच प्रेरणादायी राहील.